विधायक वैभव नाइक ने सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत के दौरान कहा कि लाडकी बहन योजना के तहत 2100 रुपए का वादा किया गया था, लेकिन 1.5 साल बीतने के बाद भी लोगों को यह पैसे नहीं मिले। नाइक ने आरोप लगाया कि चुनाव में पैसे का इस्तेमाल हो रहा है और कई उम्मीदवार निर्विरोध होने के बावजूद लाभार्थियों के पैसे ले चुके हैं। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री रहते योजना के लिए निधि मंजूर होने के बावजूद कार्यालय बंद है, कर्मचारी हटाए गए और योजना का लाभ जनता तक नहीं पहुंच रहा। लाडली बहन योजना को लेकर वैभव नाइक के आखिर क्या कुछ आरोप सत्ताधारी सरकार पर है, सुनिए विस्तृत बयान में। खरं तर एकनाथ शिंदे यांनी जे गद्दारी करून जे पैसे मिळवले आणि त्याच्या बळावर ते निवडणूक लढवत आहे। आपण भेटत असाल की लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांनीच एकमेकाची पोलखोल केली होती की 10,000 रुपये मतदाराला वाटतायत, 25 लाख पकडलेत, गेल्यावेळी हेलिकॉप्टरमधनं पैसे आले ते आम्ही व्हिडिओ केल्यामुळे आता ह्यावेळी पैसे वेगळ्या पद्धतीने येतील आणि त्यामुळे तुम्ही पैसे न वाटता जर निवडणुका लढवल्या तर तुमची काय ताकद आहे ती तुम्हाला निश्चित दिसून येईल। आपल्याला माहिती असेल की कालच्या जे या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी पैसे घेतले, त्यांचे बॅनर रस्त्यावर लागले आणि त्यामुळे आज जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांकडे सुद्धा अनेक पैशाची ऑफर होती, परंतु हे उमेदवार ठामपणे या ठिकाणी उभे आहेत। आणि म्हणून माझी सगळ्या सिंधुदुर्गवासियांना कळकळीची विनंती आहे की या विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना अनेक आमिष येऊन ते विरोधी पक्ष म्हणून तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलेले आहेत आणि त्यांना ते निश्चित निवडून देतील याची मला खात्री आहे। खरं तर एकनाथ शिंदेना जे आजूबाजूला 2 राणी बसले आहेत त्यांनी एकाने सांगितलं नाही की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी रत्नसिंधू योजना आणली होती त्याला 150 कोटी रुपये दिले होते आणि हेच केसरकर त्याचे अध्यक्ष होते आणि आता वर्षभर ही योजना बंद आहे, या योजनेतले ऑफिस बंद आहेत, या योजनेतले कर्मचारी काढून टाकलेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलत नाहीत। त्यामुळे ह्या योजनेबद्दल बोला ना तुम्ही, शासकीय मेडिकल कॉलेजचं काम कसं सुरू आहे, किती धीम्यागती सुरू आहे ह्याबद्दल बोला आणि त्यामुळे जे उद्धवजी साहेबांनी मंजूर केलेली कामं सुद्धा तुम्ही रखडवताय। आज सरकारकडे निधी नाही आहे आणि वारंवार वेगवेगळ्या घोषणा करण्याचं काम निवडणूक आलं की करतायत, निवडणुका तुम्ही फक्त पैशाने जिंकतायत आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की जर आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर आपण निवडणूक जिंकत नाहीत, म्हणून तुम्हाला ह्या छोट्या छोट्या निवडणुकीसाठी सुद्धा तुम्हाला दारोदार लोकांमध्ये यावं लागतं।